विद्यापीठात जायचंय आणि सरकारची ही जबाबदारी आहे की जी सरकारी महाविद्यालय आहेत किंवा विद्यापीठ आहेत त्यांचा दर्जा एकदम उत्तम करून दाखवला पाहिजे, तर ते उच्च शिक्षण खातं किंवा शिक्षण खातं खाजगी संस्थांना म्हणू शकतं दर्जा वाढवा. मग तुमचा नैतिक अधिकार गळून पडतो ना. मी तुम्हाला असं उदाहरण देतो, मराठा समाजाचं एक उदाहरण देतो तुम्हाला. मराठा समाजामध्ये अनेक पिढ्यांची तुकडे पडत पडत की वडील 1 एकर 1.5 एकर अर्धा एकराचा मालक बनतो, तो मजुरी करतोय कारण पोट भरत नाही कुटुंबाचं, आणि त्यांच्या मुलीची लग्न होत नाही शिक्षण न मिळाल्यामुळं, आणि तिचे वडील कष्टकरी असल्यामुळं ते तिच्या शिक्षणाची तिच्या प्रगतीची काळजी घेऊ शकत नाहीत. या समाजाला तुम्ही प्रगत समाज म्हणणार. आता तुम्ही वर्गीकरण केलं, काही ना ओबीसी म्हणतात काही ना नाही म्हणत. ऍक्च्युअली ते सगळे ओबीसीच आहेत. इतर मागासवर्ग इतर SC ST सोडून ते इतर, आपण इतरांमध्येच येतो आहोत मराठा समाज. हे मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि खोट्या अहंकारात राहून उपयोग नाहीये. अजून 2-4 पिढ्या जाऊ द्या, रसातळाला जाण्याची शक्यता आहे. कारण अजूनही 75% समाज शेतीच करतो. चांगलं ज्ञान नाहीये, इंग्रजी बोलता येत नाहीये, इंटरव्ह्यू देता येत नाहीये, न्यूनगंड आहे मनाचा, न्यूनगंडही झालेला आहे, आणि आत्मविश्वास गमावलेली पिढी आपण तयार करतो. आणि म्हणून मी सांगतोय की जी परावलंबित्वाची भावना आहे, अपंगत्वाची भावना आहे, सरकारवर अवलंबून असण्याची भावना आहे, ही सगळ्यात जास्त धोकादायक आहे. माणसाचं कर्तृत्व नष्ट करणारी ती गोष्ट आहे. म्हणून मोफत काही देऊ नये या मताचं मी आहे. कष्ट करायला संधी द्या, कष्टानं कमवू द्या, त्यातनं त्यांना पुढे जाऊ द्या. नोकरी मिळवायची, मला काहीतरी करून दाखवायचंय, ही ईर्ष्या आपल्या मनात पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी शिकवलं नाही तर तू शिक ना. शिक्षक चांगले शिकवत नाही, तू अभ्यास कर, रात्रंदिवस मेहनत करून तू अभ्यास कर, आणि अभ्यासाला AC रूम पाहिजे, टेबल पाहिजे, खुर्ची पाहिजे, काही नसतं. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर तुम्ही काही चमत्कार करून दाखवू शकता. मुलांनी हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. अपार कष्ट करा, अपार अभ्यास करा, आणि प्रगती तुमची आपोआप साध्य होईल. मार्गक्रमण करत तुम्ही जाऊ शकाल. म्हणून मला विद्यार्थ्यांना, मित्रांना, तरुण मित्रांना मला सांगायचंय, कुठचंही व्यसन करू नका. मी आयुष्यात कुठचंही व्यसन केलं नाही, मी सुपारी पण नाही खात. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताठे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुधीर गव्हाणे सर. खरं तर सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल आज गव्हाणे सरांचा मुलाखत कशाबद्दल, तर एज्युकेशन सिस्टीम आजची जी आहे त्याबद्दल सरांना आपण प्रश्न विचारणार आहोत. आणि सर आपल्यासोबत खरंच वेळात वेळ काढून दिलं. नमस्कार सर. नमस्कार. आजचं खरं तर एज्युकेशन सिस्टीम जी आहे, सध्या जी नवीन पॉलिसी आलेली आहे एज्युकेशन सिस्टीम मधली, की नवीन शैक्षणिक धोरण जे केंद्र सरकारने केलेलं आहे, खरं तर प्रश्न असा आहे की ह्या नवीन एज्युकेशन सिस्टीम मधला जो प्रभाव आहे तो कशा पद्धतीने असणार आहे? आपल्या देशामध्ये 1986ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली होती, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान, आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये शैक्षणिक धोरण आलेलं नव्हतं. आणि 21व्या शतकामध्ये 2000 नंतर तंत्रज्ञानामध्ये अफाट बदल झाले, क्रांतीच झाली एक प्रकारे. आणि त्यामुळे त्या नव्या जगाला, नव्या तंत्रज्ञानाला, नव्या परिस्थितीला सामोरं जाणारं शैक्षणिक धोरण अत्यावश्यक होतं. आणि त्यामुळं कस्तुरी रंगन हे आपल्या देशातले खूप मोठे सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 तयार करण्यात आली. त्या धोरणाबद्दल म्हणाल तर मी असं म्हणेन की धोरण अतिशय उत्तम असं धोरण आहे. त्याचा आशय सुद्धा दूरदर्शक आहे, नव्या काळाचं भान ठेवणार आहे, आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेला जगाच्या शिक्षण व्यवस्थेशी जोडणार आहे. हे त्याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल. आता उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं झालं तर पदवी शिक्षण जे आहे आपलं कॉलेजचं, उच्च शिक्षण ज्याला म्हणतो आपण 12वी नंतरचं, त्या पदवी शिक्षणमध्ये आपल्याकडं जगामध्ये ज्या पद्धतीनं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण केलं जातं त्याच्याशी आपलं शिक्षण मेळ करत नव्हतं. तर म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे की आता 4 वर्षाची पदवी एका विद्यार्थ्यानं केली. आता आपल्याकडे 3 वर्षाची पदवी आहे, इंजिनिअरिंगची 4 वर्षाची आहे. 4 वर्षाची पदवी एखाद्या विद्यार्थ्यानं केली तर त्या विद्यार्थ्याला 1 वर्षामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येतो, जो आता सध्या आपल्याकडे 2 वर्षाचा आहे. म्हणजे 3 वर्षाची पदवी, 2 वर्षाचे पदव्युत्तर असं आपल्याकडे आहे. आता जगामध्ये
जी पदव्युत्तर अभ्यासक्रम असतो, पीजी अभ्यासक्रम असतो, त्यांना ते ग्रॅज्युएट म्हणतात, ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये पदवी आणि ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर. त्याला आपण आपल्याकडे पदव्युत्तर म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणतो. तर तिकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम हा 1 वर्षाचाच आहे. आता आपण काय केलंय की नव्या एज्युकेशन सिस्टीममध्ये NEP 2020 मध्ये एखादा विद्यार्थी हा 4 वर्षाची पदवी करू शकतो. फक्त इंजिनिअरिंग नाही तर कोणत्याही विषयामध्ये करू शकतो. आणि 4थं वर्ष हे त्याला संशोधनात्मक काम करण्यासाठी दिलेलं आहे. या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला 5व्या वर्षी त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येऊ शकतो. इतकंच नव्हे, हे पण त्याच्यामध्ये एक उदार धोरण आहे की एखादा विद्यार्थी पदवीचा, अंडर ग्रॅज्युएटचा, पदवीपूर्व शिक्षणाचा जर खूप हुशार असेल, टॅलेंटेड असेल आणि त्याचं परफॉर्मन्स, त्याचं अभ्यासातली प्रगती अप्रतिम असेल, टॉप लेवलची असेल, उच्च दर्जाची असेल, तर तशा विद्यार्थ्याला ग्रॅज्युएट झाल्यानंतर BA, BCom, BSc, BTech झाल्यानंतर त्याला थेटपणे PhD करायलाही जाता येतं. अशी पण सुविधा त्यात निर्माण करून दिली. ज्याला गती आहे तो अधिक गतीनं जाईल, ज्याला गती नाहीये तो स्लो किंवा कमी गतीनं त्याच्या क्षमतेनुसार हळूहळू विकसित करत जाईल. आणि त्याच्यात एक सिस्टीम केलेली आहे, एक व्यवस्था केलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातनं बाहेर पडता येतं आणि त्यातनं बाहेर जाता पण येतं. उदाहरणार्थ एंट्री आणि एक्झिट सिस्टीम केली की तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं आणि तुम्हाला काहीतरी रोजगार मिळाला, काम मिळालं, घरच्या कामामुळं तुम्हाला शिक्षण सोडावं लागलं, मुलींना शिक्षण सोडावं लागतं, मुलांना शेतीचे कामामध्ये, मजुरीच्या कामामध्ये जावं लागतं घराची जबाबदारी असल्यामुळे, तर त्यांना त्या वर्षीचं एक सर्टिफिकेट मिळू शकतं. आता काहीच मिळत नाही, मध्ये शिक्षण तुटलं तर त्याला ते एक सर्टिफिकेट मिळू शकेल. तो 2 वर्षांनी बाहेर पडला समजा तर त्याला डिप्लोमाची सर्टिफिकेट मिळू शकेल. 3 वर्षांनी बाहेर पडला तर नॉर्मल पदवी जी आपली आहे ती त्याला अंडर ग्रॅज्युएट पदवी मिळू शकेल. आणि 4 वर्षांनी त्याला संशोधनासह पदवी मिळेल, ज्याद्वारे तो 1च वर्षामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करू शकेल. म्हणजे आता हे असं केलेलं आहे की जगामध्ये ज्या पद्धतीनं उच्च शिक्षण दिलं जातं त्याच पद्धतीनं भारतीय उच्च शिक्षण त्याला मॅच होणारं, त्याच्याशी अनुबंध असणारं, त्याच्याशी समांतर असणारं आपण तयार केलेलं आहे. ही एक खूप चांगली त्यात गोष्ट आहे. आणि एंट्री एक्झिट सुद्धा विद्यार्थ्याला केंद्रित केलेली आहे की विद्यार्थ्याच्या हिशोबानं ही व्यवस्था केलेली आहे. नाही तर मुलांना पुन्हा फर्स्ट इयर पदवी झाली त्याची BA मध्ये, तो कुठतरी कामाला गेला, त्याला पुन्हा पहिल्या वर्षाची परीक्षा द्यायला लागते है ना. तर ते क्रेडिट अक्युम्युलेशन होतं, क्रेडिट बँक तयार होते आणि त्याचं क्रेडिट त्याला अक्युम्युलेट करता येतं. आणि जग इतकं बदलतंय आता, तर त्या जगामध्ये विद्यार्थी काय करू शकतो आपण लक्षात घेतलं पाहिजे की विद्यार्थ्याची गुणवत्ता इतकी चांगली आहे की तो विद्यार्थी आता तुमच्या खेड्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तालुक्यातल्या कॉलेजमध्ये असताना त्या विद्यार्थ्याला जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रम पॅरलली समांतररित्या करता येतात. उदाहरणार्थ मी या शहरामधल्या एखाद्या महाविद्यालयामध्ये आहे, तालुक्याच्या एखाद्या महाविद्यालयामध्ये आहे आणि मी पदवीचा अभ्यासक्रम तिथं करतोय, तर मला बाहेरच्या देशातील विद्यापीठांचे, ज्याला MOOC कोर्सेस म्हणतात, मासिव्ह ओपन अँड ऑनलाईन कोर्सेस, म्हणजे जे जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांनी तयार केलेले कोर्स, जगातल्या टॉप विद्यापीठांनी तयार केलेले अभ्यासक्रम असतात आणि त्या मुलांनी तो अभ्यासक्रम करायचा, त्याला MOOC कोर्सेस म्हणतात. MOOC कोर्सेसचं वैशिष्ट्य असं आहे की एज्युकेशन इज फ्री, टेस्टिंग बाय फी, म्हणजे जे ज्ञान आहे, अभ्यासक्रम आहे, त्याला ट्युशन फी 0 आहे. त्याला MOOC कोर्सेस म्हणतात. मासिव्ह ओपन म्हणजे फ्री. तर ते कोर्सेस तयार केलेले आहेत आणि जगातली बेस्ट विद्यापीठ आहेत, अगदी ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड, MIT बोस्टन, सगळ्या बेस्ट विद्यापीठांनी MOOC कोर्सेस तयार केलेले आहेत. आणि त्यांनी एकत्र येऊन EDX नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केला, त्याच्यावरही MOOC कोर्सेस आहेत. भारतामध्ये सुद्धा असे MOOC कोर्सेस IITsनी तयार केलेले आहेत, तेही विद्यार्थ्यांना करता येऊ शकतात. म्हणजे काय होतं की विद्यार्थी तो एक कोर्स म्हणजे एक पेपर त्या विद्यापीठातनं करून त्यांची परीक्षा देऊन त्याला ते क्रेडिट 4 मिळवता येतात. असे अनेक देशातल्या अनेक विद्यापीठातनं तो क्रेडिट अक्युम्युलेट करेल, जमा करेल, आपल्या बँकेमध्ये टाकेल, म्हणजे क्रेडिट बँक आहे शिक्षणाची, तिथे टाकेल आणि त्याचे एक अपेक्षित क्रेडिट जमा झाले
की त्याला पदवीची डिग्री ते विद्यापीठ, त्याचं मूळ विद्यापीठ जे ते देऊ शकतं. म्हणजे आता शिक्षण हे जागतिक झालेलं आहे, होऊ शकतं आहे आणि मुलांना चारी दिशांनी शिक्षण घेण्याचे रस्ते मोकळे झालेले आहेत. तुम्ही गरीब जरी असला तरी मूक कोर्सेसच्या द्वारे तुम्ही आपला अभ्यासक्रम करू शकता. ज्या विद्यार्थ्याला वाटतं मला हे फक्त ज्ञान घ्यायचं, मला पदवी नकोय, सर्टिफिकेट नकोय, त्याला मूक कोर्सेसद्वारे तो 100 कोर्सेस करू शकतो आणि आपलं ज्ञान वाढवू शकतो. त्याला परीक्षा देण्यासाठी फी भरायची पण गरज नाही. म्हणजे आता उच्च कोटीचं ज्ञान विद्यार्थ्यांना सहज घेता येऊ शकतं आहे. आणि जेव्हा उच्च शिक्षण खूप महाग होताना आपण बघतोय, शालेय शिक्षण महाग होताना दिसतंय की गरीब माणूस शिकू शकत नाही आपल्या मुलांना, तर त्या काळामध्ये अशा प्रकारचा प्रवाह येणं खूप महत्वाचं आहे. तर नवीन शैक्षणिक धोरण या प्रकारे नव्या दिशांना सामावून घेतंय. मूळ मुद्दा काय आहे? अडचण अशी आहे की आपल्या देशामध्ये शिक्षणाला जे प्राधान्य द्यायला पाहिजे ते दिलं गेलेलं नाही. गेल्या 50-60 वर्षाचा इतिहास आहे की जीडीपीच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% निधी हा शिक्षणाला द्यावा. आता नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, NEP 2020 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की 6% निधी द्यायला पाहिजे, पण अद्याप दिला गेलेला नाही. आपलं 3 ते 3.5% वरती आपण निधी देत नाही. तो डबल व्हायची गरज आहे. धोरणातच म्हटलंय, प्रत्यक्ष केंद्र सरकार देत नाही ना राज्य सरकार देत नाही. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठी जे पायाभूत सुविधा लागतात कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, त्या उपलब्ध नसतात. आणि त्यामुळं गरीब मुलं सार्वजनिक महाविद्यालयामध्ये, म्हणजे सरकारी महाविद्यालयामध्ये, सरकारी विद्यापीठामध्ये शिकतात, जिथं सुविधांचा अभाव असतो, शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाहीत, त्या रिकाम्या राहतात 20-20 वर्ष आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही. चांगल्या लॅबोरेटरीज नसल्यामुळे गुणवत्तेचं शिक्षण मिळत नाही. आणि गरीब वर्गातली मुलं, पहिल्या पिढीची मुलं जी उच्च शिक्षणात आलेली असतात, घरात काही उच्च शिक्षणाची परंपरा नसते, त्या मुलांची गुणवत्ता, चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण न मिळाल्यामुळं त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यामध्ये आपण अपयशी होतो. आज मितीला देशामधले 75% मुलं पदवी घेतात पण नोकरीला पात्र नाहीत, एम्प्लॉयेबल नाहीत. याचं कारण त्यांच्याकडे कौशल्य नाही, त्यांच्याकडे त्याच्या विषयाचं चांगलं ज्ञान नाही, कारण शिकवायला चांगले शिक्षक नाहीत किंवा शिक्षकच नाहीत. अशी अवस्था आपल्याला शाळेमध्ये दिसते, अशी अवस्था आपल्याला हायस्कूलमध्ये दिसते, अशी अवस्था आपल्या महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये सुद्धा दिसते. असं आहे. आता खाजगी विद्यापीठाबद्दल जर बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की खाजगी महाविद्यालय आलेली आहेत, खाजगी विद्यापीठं आलेली आहेत, आपल्याकडे आहेत, पूर्ण भारतभर आहेत. तर आपल्या देशाची मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्र आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्र, या दोघांनाही समान संधी असते वाढ व्हायला, तेव्हा ती योग्य धोरण आहे. पण खाजगी संस्था आपल्या देशात आहेत, असाव्यात, वाढल्यात. सगळं सरकारी चांगलं नसतं किंवा सगळं सरकारी वाईट असतं असंही नाही. तसंच सगळं खाजगी चांगलं असतं आणि सगळं सरकारी वाईट असतं असं पण नाही. हे अवलंबून आहे की ती सरकारी संस्था किंवा ते सरकारी महाविद्यालय किंवा विद्यापीठ कशा प्रकारचं शिक्षण देतं, कशा प्रकारच्या सुविधा निर्माण करतं त्यावर ते अवलंबून आहे. उदाहरण द्यायचं झालं, IIT या सरकारी संस्था आहेत, पब्लिक सेक्टरमधल्या आहेत, पण त्या डिझाईन करतानाच जवाहरलाल नेहरूंनी MIT बोस्टन जी अमेरिकेतील सर्वात उत्तम तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, त्यांना भारतात IIT कशा करायच्या त्यांच्या गायडन्स खाली तयार करण्यात आल्या. आणि आज IITतनं आपण बघतोय की 50-60 वर्षानंतर IITतनं बाहेर पडणारी मुलं जगभरामध्ये मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात, जागतिक नेते बनतात त्या क्षेत्रामध्ये. याचा अर्थ काय आहे की सरकारी क्षेत्र चांगलं होऊ शकतं. आता खाजगी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर आजही आपल्या देशामध्ये खाजगी क्षेत्रातली सुद्धा उत्तम विद्यापीठं केलेली आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरचं आहे, सायन्समधली खूप मोठी संस्था आहे, स्वातंत्र्याआधी स्थापन झालेली. आता त्याचं काम अप्रतिम आहे, उत्तम आहे. त्याचबरोबर तुम्ही बघा खाजगी क्षेत्रामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, TIFR आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, किंवा आता जी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे बेंगलोरला, जी विप्रो कंपनीचे अजिम प्रेमजी आहेत त्यांनी स्थापन केलेली आहे, उत्तम रीतीनं ती काम करते आहे. किंवा SCL कंपनी आहे कॉम्प्युटरची, त्यांची शिवनादर युनिव्हर्सिटी आहे UPला, त्या शिवनादर युनिव्हर्सिटी सुद्धा उत्तम रीतीनं काम करते. अशोका युनिव्हर्सिटी आहे, ते उत्तम रीतीनं काम करते. याचाच अर्थ असा
की त्या विद्यापीठावर अवलंबून आहे. ते खाजगी क्षेत्रात आहे की सार्वजनिक क्षेत्रात हे महत्वाचं नाहीये. ते विद्यापीठ कोणतं धोरण आखतं, त्या विद्यापीठाला कोणत्या सोयीसुविधा दिल्या जातात, तिथं कोणत्या गुणवत्तेचे शिक्षक दिले जातात आणि तिथं कोणाला प्रवेश दिला जातो यावर त्या विद्यापीठाची गुणवत्ता अवलंबून असते. आणि म्हणून मला असं वाटतं की सार्वजनिक विद्यापीठं किंवा खाजगी विद्यापीठं किंवा खाजगी महाविद्यालय आणि त्याचबरोबर सार्वजनिक महाविद्यालय आणि अनुदानित महाविद्यालय यांनी हे केलं पाहिजे की आपली गुणवत्ता वाढीचं काम केलं पाहिजे. आता मी नॅकसाठी जी जी युजीसीची युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची विद्यापीठ अनुदान मंडळाची स्वायत्त संस्था आहे बेंगलोरला, ती भारतातल्या सगळ्या महाविद्यालयांची आणि विद्यापीठाची गुणवत्ता मापन करते. आता मी नॅकवर मी गेली 22 वर्ष संबंधित आहे आणि मी महाराष्ट्राच्या बाहेर गुणवत्ता मापनासाठी जात असतो. दरवर्षी अनेक महाविद्यालयांना जातो, विद्यापीठांनाही जातो, चेअरमन म्हणून जातो. तर ही गुणवत्ता मापनाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतनं आपल्याला हे कळतं की आपलं विद्यापीठ, आपलं महाविद्यालय कुठल्या दर्जाचं आहे. तर ते दर्जा मापन आवश्यक आहे आणि त्यात आम्ही 5 वर्षासाठी त्या महाविद्यालयाने, त्या विद्यापीठांनी पुढच्या 5 वर्षात काय करावं गुणवत्ता वाढीसाठी त्याचे रेकमेंडेशन देत असतो, ते पूर्ण होतात. तर अशी दर 5 वर्षाची काही महाविद्यालय अशी आहेत की ज्यांचं 6वं सायकल चालू आहे, म्हणजे गेली 30 वर्ष ते मापन करून घेतात. परंतु 40,000 महाविद्यालय देशातली असे आहेत अजून त्यांनी नॅक करून घेतलेलं नाही. जवळपास 60% विद्यापीठ असे आहेत की त्यांनी अजून नॅक करून घेतलेलं नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याकडं असं मी सर्जात म्हणू शकतो की 70% महाविद्यालय आणि विद्यापीठं ही गुणवत्तेचं मापन करू शकलेली नाहीत. इतकी मोठी संख्या आपल्या देशामध्ये 1177 विद्यापीठं आहेत आजवर, सरकारी आणि खाजगी मिळून आणि डीम टू बी युनिव्हर्सिटी मिळून, आणि आपल्या देशामध्ये 55,000 महाविद्यालय किंवा इन्स्टिट्यूट आहेत. एवढी प्रचंड मोठं नेटवर्क उच्च शिक्षणाचं स्वातंत्र्यानंतर तयार झालंय. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 20 विद्यापीठं होती देशात, 500 महाविद्यालय होती फक्त, आणि 1,00,000 विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते, पदवी शिक्षण घेत होते. ती अवस्था होती. म्हणजे 95% समाज शिक्षणापासून वंचित होता, उच्च शिक्षणापासून. आपल्या लोकशाहीमुळं देशाचा एवढा मोठा विस्तार झाला आणि जगातल्या टॉप 3 उच्च शिक्षण व्यवस्थामध्ये भारत आलेला आहे. परंतु गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपली घसरण जी आहे ती आहे. त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही, संस्था चालवणाऱ्यांचं लक्ष नाही किंवा समाजाचंही लक्ष नाही. आणि त्यामुळं सरकारी संस्थांची दुरवस्था आहे. त्यांना अगदी रंग द्यायलाही पैसे नाही आहेत, नव्या लॅब करायला पैसे नाही आहेत, त्यांच्याकडं शिक्षक पुरेसे नाही आहेत, आणि त्याच्यामुळं त्या विद्यापीठांची किंवा महाविद्यालयांची सरकारी दुरवस्था आहे. आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा काय होतं की सगळ्या खाजगी क्षेत्रातल्या लोकांचे काही मगाशी उल्लेख केलेले सन्माननीय अपवाद सोडले तर त्याच्यामध्ये ही भावना नाही की आपल्याला चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण द्यायचं. मोजकेच संस्था आहेत असं काम करतात आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं दिसतं आपण की हॉस्पिटल्स आहेत आपल्या देशामध्ये, तर चांगल्या हॉस्पिटलनं सांगितलं की 25% हॉस्पिटल पेशंट जे आहेत ते गरीब लोकांना तुम्ही दिलं पाहिजे. जे राईट टू एज्युकेशन आहे आपला RTI, त्याच्यामध्ये खाजगी शाळांना 25% गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागतो. तसंच आपल्या देशामध्ये खाजगी विद्यापीठं जी चांगली आहेत त्यांना सुद्धा असेच प्रवेश देण्याचं बंधन टाकण्याची गरज वाटते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनाही खाजगी क्षेत्रातही चांगलं शिक्षण मिळेल आणि सार्वजनिक क्षेत्रातली विद्यापीठं महाविद्यालय चांगली केली तर चांगलं शिक्षण मिळालं तर चांगला युवक घडतो. चांगला युवक घडाला तर चांगली नोकरी मिळते किंवा स्वतःचा उद्योग सुरू केलतो, आणि ते करू शकलं तर तो आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची प्रगती करू शकतो, आणि उद्योजक झाला तर दुसऱ्या तरुणांना नोकरी पण देऊ शकतो. निश्चितच. पण आता जसं तुम्ही उल्लेख केला की सार्वजनिक शिक्षण आणि खाजगी शिक्षण, तर सर्वसामान्य विद्यार्थी हा म्हणजे सरकारी शाळेतच जास्त जातो. खाजगी शिक्षण जे आहे त्याची जी फीस आहे ती सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पुरत नाही. तर अशा वेळी काय करायचं? कारण की जर त्याची फी जर का एखाद्या कॉलेजची, सरकारी कॉलेजची जर 10,000 असेल, सार्वजनिक कॉलेजची जर 1,00,000 असेल, क्वालिटी आहे मान्य आहे, पण फीस कुठून भरणार? त्याविषयी काय? आता याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की भारत सरकारची स्कॉलरशिप आहे SC ST ना, है ना, तर ती खाजगी विद्यापीठांनाही लागू करायला पाहिजे. सध्या नाही येते. खाजगी महाविद्यालयांना आहे, परंतु विनाअनुदानित महाविद्यालयाला आहे, पण ह्यांना नाही आहे. जी आपली EBC स्कॉलरशिप आहे ती सुद्धा
खाजगी आणि खाजगी महाविद्यालयानं लागू आहे, पण विद्यापीठांना ती लागू व्हायला पाहिजे, सरकारनं केलं पाहिजे, तो अधिकार आहे आपला. तर त्यामुळं वंचित वर्गाला, ज्या सगळ्यांचा आपण ज्याचा उल्लेख करतो, त्या सगळ्या वंचित वर्गांना तुम्ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्याचा चॉईस आहे की त्याला खाजगी विद्यापीठात महाविद्यालयात जायचंय की सरकारी जायचंय, तो चूज करेल. मुलांनी निवड केली पाहिजे, तिथं तो जाईल. आता मुलींना पण उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे, तर हे सगळं सर्वजात सगळ्यांना आपल्याला अशा प्रकारे शिक्षण उपलब्ध करून दिलं तर मुलगा चूज करेल, निवड करेल की मला खाजगी महाविद्यालयात जायचंय का सरकारी महाविद्यालयात जायचंय, खाजगी विद्यापीठात जायचंय का सरकारी विद्यापीठात जायचंय. आणि सरकारची ही जबाबदारी आहे की जी सरकारी महाविद्यालय आहेत किंवा विद्यापीठ आहेत त्यांचा दर्जा एकदम उत्तम करून दाखवला पाहिजे, तर ते उच्च शिक्षण खातं किंवा शिक्षण खातं खाजगी संस्थांना म्हणू शकतं दर्जा वाढवा. मग तुमचा नैतिक अधिकार गळून पडतो ना. आपण ग्रामीण भागातल्या शाळा बघा, ग्रामीण भागातली महाविद्यालय बघा, लायब्ररी किती दोन कपाटामध्ये लायब्ररी आहे, लॅबोरेटरी बघा इतकी एका खोलीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. असं दर्जाहीन शिक्षण देऊन तुम्ही खेड्यापाड्यातली गरिबांची पिढी गारद करतात आणि देश गारद करतात, असं माझं स्पष्ट मत. याच्यात सगळ्यात मोठी चूक सरकारची आहे की शिक्षकांची आहे? त्याच्यात सगळ्यात मोठी चूक सरकारची आहे, कारण सरकारची ती जबाबदारी आहे की त्यांनी सरकारी महाविद्यालय, सरकारी विद्यापीठं यांच्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये धनसंपत्ती दिली पाहिजे, रिसोर्सेस दिली पाहिजेत. आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की हळूहळू तुम्ही स्वावलंबनाच्या दिशेनं पावलं टाका. सांगा की 20 वर्षामध्ये आम्ही तुमचं अनुदान थोडं थोडं कमी करत जाणार, तुम्ही स्वावलंबी व्हा. चांगली कल्पना आहे, पण आजच ठरवायचं आणि उद्यापासून करायचं तर ते पगार देऊ शकणार नाहीत, ते चांगल्या लॅब करू शकणार नाहीत, मुलांना चांगली पुस्तकं देऊ शकणार नाहीत, तंत्रज्ञान देऊ शकणार, उपयोग काय मग त्याचा. म्हणून माझं असं नेहमी मत आहे की ही जबाबदारी सरकारी महाविद्यालयांची आणि सरकारी शाळांची जबाबदारी सरकारची आहे. माझं अतिशय स्पष्ट मत आहे की गोरगरिबांना महिन्याला 1500 रुपये देण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर 40-45 हजार कोटी खर्चण्यापेक्षा हा पैसा उत्कृष्ट शाळा करायला, उत्कृष्ट महाविद्यालय करायला, तर पुढची पिढी चांगली कमावणारी स्वावलंबी झाली तर त्या कुटुंबाचं आपोआप उत्थान होतं. 1500ने उत्थान होणार नाही, है ना, नाही उत्थान होणार. तुम्हाला हॉस्पिटल्स उत्तम करा, तिथं चांगल्या सुविधा द्या, त्याच्यावर हा पैसा खर्च करा. महाविद्यालय शाळा चांगल्या करा, त्याच्यावर हा पैसा करा, असं माझं स्पष्ट मत आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सगळीकडे स्पर्धा लागलेली आहे, फुकट लोकांना काय द्यायचं, हे नाही केलं पाहिजे. सध्या तुम्ही म्हटलात ती एकदम वास्तव आहे. जसं आता सोनम वांगचुक आले होते, त्यांचंही उत्तम काम आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की सुपर 30 नावाचा एक चित्रपट आला होता ज्यांनी IIT घडवलं. असे काही शिक्षक आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. सरकारी शाळेमधनंही काही शिक्षक आता चर्चेत होते की ज्यांनी सरकारी शाळेमधनंही उत्तम काम केलं. तर असे काही शिक्षक आपण घडू शकतो? निश्चित घडवू शकतो. आता बघा, मला एक शिक्षकाचं नाव आठवतंय, सोनोने म्हणून जालना जिल्ह्यामध्ये टेंभुर्णी या गावामध्ये आहेत. अतिशय छोटं खेडं आहे. त्या खेड्यामध्ये या शिक्षकाची तळमळ इतकी होती की त्यांनी स्वतःच्या पगारातले पैसे साठवून एक लॅपटॉप विकत घेतला स्वतःच्या खर्चाने. 1ली ते 3रीला शिकवणारा शिक्षक, D.Ed झालेला, ग्रॅज्युएट पण झालेला नव्हता, पण टेक्नॉलॉजीचं, तंत्रज्ञानाची एवढी आवड होती की त्यांनी त्याचा उपयोग करून भिंतीवर, स्क्रीनवर मुलांना दाखवून सायन्स शिकवायचं तर हृदय कसं असतं तर हृदयाचा व्हिडिओ दाखवला, है ना, तारे कसे असतात, कोणता तारा, तारे दाखवले. या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शिक्षण दिलं. आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने कॉम्पिटिशन केली होती की 1 लाख रुपये दिले तर ग्रामीण भागातल्या शाळेत काय परिवर्तन आणता येऊ शकतं. त्या स्पर्धेमध्ये हा शिक्षक पहिला आला, सोनूने. आता असा जर शिक्षक अल्प खर्चामध्ये शाळांमध्ये तंत्रज्ञान आणू शकतो, प्राथमिक शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेचा, तर त्या शिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं तर तो त्या जिल्ह्यातल्या 1000 शाळांना बदलू शकतो कमी खर्चामध्ये. आणि गावकऱ्यांनी ठरवले तर ग्रामपंचायतच 1 लाख रुपये टाकू शकतो. काय अवघड आहे त्याला. तर हे जे लागतो ना बदल, ट्रान्सफॉर्मेशन, बदल करण्याची इच्छा आणि अशी तळमळ असणारे शिक्षक, मी तुम्हाला सांगतो, हजारो शिक्षक आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात. जिल्हा परिषदेत आहेत, प्राथमिक शाळेत आहेत, खाजगी संस्थेमध्ये आहेत की ज्यांना तुम्हाला फक्त त्यांच्या कल्पना राबवण्यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे. ते होत नाही. ते सब घोडे 12%. काम करणारे शिक्षक, वर्ग बुडवणारे शिक्षक सारखा.
सध्या विद्यार्थी आपण बघतोय की पटलावर खूप कमी आहे. उच्च शिक्षणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होताना दिसती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॉलेजला जाता कोचिंग क्लासेसचं जे मार्केटिंग चालू आहे, कोचिंग क्लासेसला जाण्याचा कल वाढतो आहे. प्रायव्हेटायझेशन पण खूप मोठ्या प्रमाणात होतं. याचं काय? बघा कसं आहे की जर त्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये अतिशय दर्जेदार शिक्षण दिलं गेलं तर कोणताही पालक आपल्या मुलाला कोचिंग क्लासला पाठवणार नाही. हा पहिला भाग. कोचिंग क्लासेसनी असं सिद्ध केलंय, खरं खोटं माहित नाही आपल्याला, सिद्ध केलंय की ते कॉलेजपेक्षा चांगली तयारी करून घेऊ शकतात. पण असं पण सिद्ध केलंय अनेक कॉलेजेसनी, शाहू कॉलेज लातूरचं घ्या, अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज जिथं मी होतो, तर या महाविद्यालयाने सिद्ध केलंय की महाविद्यालय सुद्धा त्यापेक्षा उत्तम तयारी करून घेऊ शकतात कमी खर्चामध्ये. मग विद्यार्थ्यांना जर तिथंच ते स्वस्तात मिळत असेल, खूप चांगलं मिळत असेल, तर का नाही विद्यार्थी महाविद्यालयामध्ये लाभ घेणार? अशा प्रकारची व्यवस्था करणं हे आवश्यक आहे. मग ती सरकारने करावी, त्या खाजगी संस्थेने करावी, गावातल्या लोकांनी करावी, समाजानं करावी. ते केलं तर ते होऊ शकतं. जे महाग आहे ते स्वस्त पण दर्जेदार कसं देता येईल हा आपल्या देशासाठी, राज्यासाठी मधला मार्ग आहे. कारण गोरगरीब कुटुंबातली मुलं अजूनही आत्ता कुठं शिकतायत, आत्ता कुठं पदवी शिक्षणाला येत आहेत, शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलं. नाहीतर मग ते शिक्षणातनं तुटतात, मुली शिक्षणातनं तुटतात. आता मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू होतो, तिथं पाहिलं की बहुसंख्य मुलींची लवकर लग्न होत असल्यामुळं त्यांचं शिक्षण तुटतं किती हुशार असल्या तरी. मग मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ते घर बसून पदवी मिळवतात, पदव्युत्तर अभ्यासक्रम करतात. अशी जी गुणवान मुलं मुली आहेत आपल्या देशातल्या, गरिबीमुळे शिक्षण त्यांना मिळत नाही. त्यांना शिक्षण कसं देता येईल याचा विचार या सगळ्या संस्थांनी एकत्रित करायला पाहिजे. सरकारची मुख्य जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक संस्थांची जबाबदारी आहे, खाजगी संस्थांची जबाबदारी आहे आणि जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती असो, त्यांनी पण शिक्षणाकडं सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण शिक्षण हे भविष्यातील दर्जेदार समाज, दर्जेदार गुणवंत विद्यार्थी घडवतो, नागरिक घडवतो आणि स्वावलंबी नागरिक बनवतो. मला असं म्हणायचं आहे की परावलंबी, पराधीन, सरकारच्या भिकेवर अवलंबून असणारा तरुण घडवता कामा नाही. स्वावलंबी पाहिजे. तरुण स्वावलंबी पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये रिझर्वेशन सध्या खूप मोठा फॅक्टर चालू आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये रिझर्वेशन पाहिजे का? आणि जर पाहिजे असेल तर जे सर्व म्हणजे क्वालिटीवाले जे तरुण आहेत त्यांना रिझर्वेशनमुळे ऍडमिशन घेता येत नाहीये. अनेक विद्यार्थी रिझर्वेशनमुळे आत्महत्या केलेल्या आपण बघतोय. याच्याकडे कसं? कसं आहे की रिझर्वेशनचा हा जो विषय आहे आरक्षणाचा, त्याच्याकडे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आरक्षण का देतो आपण? त्या वर्गांना देतो, त्या सामाजिक घटकांना देतो, त्या समाजाला देतो ज्यांच्याकडं किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये अनेक पिढ्यामध्ये कुणीही त्या क्षेत्रात गेलेलं नाही. आणि लोकशाहीचं हे कार्यच आहे की जे वंचित आहेत, संधीपासून, प्रगतीपासून, शिक्षणापासून, नोकरीपासून, उद्योगापासून, त्यांना त्या प्रवाहात आणायचं, मुख्य प्रवाहात आणायचं, मेन स्ट्रीमिंग ज्याला म्हणतो. हे आपलं कर्तव्य आहे लोकशाहीचं आणि तेच लोकशाहीचं यशाचं लक्षण आहे. काय होतं की या आरक्षणामुळं समाजातले SC ST आहेत, अनुसूचित जातीचे, जमातीचे आहेत. तर मी लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये 52 अनुसूचित जाती आहेत. त्यातल्या काही जातींनाच फायदा झालेला आहे. ज्या सूक्ष्म जाती आहेत, मायक्रो मायनॉरिटी ज्याला म्हणतो, अतिशय सूक्ष्म अल्पसंख्य SC आहेत, त्यांच्यामध्ये अजून शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही शिक्षण, जे अतिवंचित आहेत म्हणून, SCतले अतिवंचित. तसंच शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा 2-3 समाज सोडले तर 44 जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईबच्या. त्या 2-3 सोडल्या तर 40 जमाती अशाच उपेक्षित आहेत. म्हणजे अशा काही आहेत की आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात गेल्या 50 वर्षामध्ये एकही पदवीधर झालेली मुलगी नाही, अशा शेड्यूल ट्राईबच्या जमाती आहेत. तुम्ही त्यांना सांगा, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आपलं काम आहे का नाही? काम आहे. आणि तांड्यावरच्या ज्या मुली आहेत किंवा पाड्यावरच्या म्हणजे आदिवासी पाड्यावरच्या मुली आहेत, त्यांना तुम्ही त्यांची संख्या कमी आहे म्हणून जर त्यांची शाळा बंद केली तर 10, 12, 15, 20 किलोमीटर चालत त्या मुली जातील का? आधी शिक्षणाची आवड नाही, त्यांना कोणी प्रेरणा देणार नाही, घरात कोणी शिकलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आता सध्या परिस्थिती देशामध्ये महिलांच्या सुरक्षेची फार गंभीर बाब आहे. तर पालक कसं पाठवतील? विचार करा आपण. आणि म्हणून 2 मुलं असो नाही तर 5 मुलं असो नाही तर 10 मुलं असो, आदिवासींची मुलं शिक्षणात नाहीत, त्यांना आणण्यासाठी
आपल्याला सरकारने 10 पावलं पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारे शाळा क्लब करून करणं हे सामाजिक न्यायावर आघात करणारी गोष्ट आहे. तसंच तुम्ही बघा की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, 2 एकर 3 एकर 5 एकर, ज्याची 50 एकर शेती होती, 4थ्या पिढीमध्ये ते 2 एकरवर आले. त्यातले काही जण नंतरच्या पिढीमध्ये भूमिहीन होतात आणि मग मजुरी करायला लागतात. मग हे जे शेतकरी समाज आहेत त्याच्यामध्ये अगदी ओपन येतात, ओबीसी येतात, सगळे समाज त्याच्यामध्ये येतात. खर्च शेतकरी ही जमात अशी आहे की अनेक जातींची आहे, एका जातीची नाही आहे. मुख्यतः काही प्रमुख जाती आहेत त्याच्यामध्ये, जसं मराठा आहेत, धनगर आहेत, माळी आहेत किंवा वंजारी आहेत. ह्या शेतकरी जमाती आहेत प्रमुख, पण याचा अर्थ तेवढ्याच आहेत असं नाही, अनेक बाकीचे पण शेती करणारे. या वर्गामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. त्यांचं आर्थिक उत्पन्नाचं जे मुख्य साधन होतं शेती, त्याचे तुकडे पडलेले आहेत आणि ती शेती ज्याला म्हणून सक्षम झालेली नाही की त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करा. त्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही. आपण बोललोच कशी अवस्था आहे शाळांची, महाविद्यालयाची. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही, मुलींना चांगलं शिक्षण मिळत नाही, त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. रोजगार न मिळाल्यावर ते शेतीवरच अवलंबून राहतात, ओझ्या बांधतात आणि आई वडिलांना त्यांचं लग्न करणं हे अशक्य होतं. मी तुम्हाला असं उदाहरण देतो, मराठा समाजाचं एक उदाहरण देतो तुम्हाला. मराठा समाजामध्ये अनेक पिढ्यांची तुकडे पडत पडत की वडील 1 एकर 1.5 एकर अर्धा एकराचा मालक बनतो. तो मजुरी करतोय कारण पोट भरत नाही कुटुंबाचं आणि त्यांच्या मुलीची लग्न होत नाहीत. आणि अशा वेळेला त्या मुली, अशा शेतकऱ्यांच्या मुली बघतात की माझ्या वडिलांना माझं लग्न करण्याची क्षमता नाही, हुंडा द्यायला पैसा नाही, बाहेरची मुलं, माझ्या समाजातली शिकलेली मुलं लग्न करायला तयार नाहीत. ती मुलगी आत्महत्या करते. कशाचं लक्षण आहे? मागासपणाचं लक्षण नाही तर कशाचं लक्षण आहे? की ती शिकू शकत नाही परिस्थितीमुळं, ती नोकरी करू शकत नाही चांगलं शिक्षण न मिळाल्यामुळं, आणि तिचे वडील कष्टकरी असल्यामुळं ते तिच्या शिक्षणाची, तिच्या प्रगतीची काळजी घेऊ शकत नाहीत. या समाजाला तुम्ही प्रगत समाज म्हणणार? आणि असाच बहुसंख्य समाज, शेतकरी समाज सगळा आहे. 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांची अवस्था एकच आहे. आता तुम्ही वर्गीकरण केलं, काही ना ओबीसी म्हणतात, काही ना नाही म्हणत. ऍक्च्युअली ते सगळे ओबीसीच आहेत. इतर मागासवर्ग, इतर SC ST सोडून ते इतर, आपण इतरांमध्येच येतो आहोत. मराठा समाज, हे मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि खोट्या अहंकारात राहून उपयोग नाहीये. अजून 2-4 पिढ्या जाऊ द्या, रसातळाला जाण्याची शक्यता आहे, कारण अजूनही 75% समाज शेतीच करतो. तर म्हणून मला असं वाटतं की या समाजाला आरक्षणाची गरज आहे, या समाजाला संरक्षणाची गरज आहे, या समाजाला शिक्षण हे उद्धाराचं एकमेव माध्यम आहे. त्यामुळे चांगलं शिक्षण हे त्यांच्या प्रगतीचं सर्वात मोठं साधन आहे. 1500 रुपये महिन्याला देऊ नका, 2000 रुपये महिन्याला देऊ नका. त्याच्याबद्दल राजकीय पक्षामध्ये स्पर्धा होऊ नये. त्यांच्यात स्पर्धा व्हावी की चांगलं शिक्षण कोण देऊ शकतं. जसं तुम्ही आता बोललात, बेरोजगारी आणि व्यसनाधीनचे प्रमाणही तरुणांमध्ये खूप वाढलेले आहे. याच्याकडे कसं? बेरोजगारी वाढली, मी तुम्हाला सांगितलं, चांगलं शिक्षण मिळालेलं नाहीये, चांगलं ज्ञान नाहीये, इंग्रजी बोलता येत नाहीये, इंटरव्ह्यू देता येत नाहीये, न्यूनगंड आहे मनाचा, न्यूनगंडही झालेला आहे आणि आत्मविश्वास गमावलेली पिढी आपण तयार करतो. आणि म्हणून मी सांगतोय की जी परावलंबित्वाची भावना आहे, अपंगत्वाची भावना आहे, सरकारवर अवलंबून असण्याची भावना आहे, ही सगळ्यात जास्त धोकादायक आहे. माणसाचं कर्तृत्व नष्ट करणारी ती गोष्ट आहे. म्हणून मोफत काही देऊ नये या मताचं मी आहे. कष्ट करायला संधी द्या, कष्टानं कमवू द्या, त्यातनं त्यांना पुढे जाऊ द्या. हे जर झालं तरच उपयोग आहे. आता व्यसनाधीनता का वाढते? मला 8-8, 10-10 वर्ष नोकरी नाही मिळाली तर चिंता आहे, मी चिंताक्रांत होतो. घरचे म्हणतात पोरग चिटकलं नाही, कुठं काय कमवत नाही, बसून आहे, त्याचं लग्न होत नाही. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न तुम्ही बघा, की लग्न होत नाहीत. आता शेती करतोय त्या मुलाला मुलगी देत नाही. का देत नाहीत? शेतीला अप्रतिष्ठा आहे. शेती कोण करतं? शेतकरी समाज करतो. शेतकरी समाजात कोण आहेत? अगदी मराठवाड्याचा विचार केला तर मराठा आहेत, वंजारी आहेत, धनगर आहेत, माळी आहेत आणि इतर छोट्या जाती आहेत. तर म्हणजेच काय की हे मागासलेले आहेत, त्यांच्या व्यवसायालाच प्रतिष्ठा नाही आपल्या देशात, पूर्ण देशात प्रतिष्ठा नाही. त्याला जर प्रतिष्ठा मिळाली, आणि प्रतिष्ठा नाही याचा अर्थ मागास आहे. मागास कुणाला म्हणायचं? ज्यांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही, आहे ना. अनुसूचित जातीच्या लोकांना आपण का म्हणतो? त्यांना समाजात प्रतिष्ठा नाही. किती पैसा असला तरी प्रतिष्ठा नाही, ते खालच्या दर्जाचे आहेत, खालच्या वर्गातले आहेत.
तसंच शेतकऱ्यांच्या व्यवसायालाही आता प्रतिष्ठा राहिलेली नाही. आणि शेतकऱ्यांची मुलं 30-32 वर्षाची झाली, चांगली कमावते असली तरी त्यांची लग्न होत नाहीत. हे पण एक वास्तव आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलींची त्याहून दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून त्यामुळं मुलं मग व्यसनाच्या नादी लागतात, राजकारण्यांच्या नादी लागतात, खाण्यापिण्याच्या नादी लागतात आणि आत्मघात करून घेतात. राजकारण्या लोकही त्यांना वापरून घेतात आपल्या प्रचारासाठी. शेवटी हेच आहे. बरोबर. आणि म्हणून ती व्यसनाधीन पिढी तुम्ही जी म्हणतात ती निर्माण होते. याला उत्तर काय आहे की सक्षम तरुण घडवा, त्यांना योग्य कौशल्य द्या, त्याला भाषिक कौशल्य द्या, त्याचं असं त्याचं नर्चरिंग संगोपन करा की त्याला आत्मविश्वास आला पाहिजे, स्वावलंबनाच्या दिशेने तो गेला पाहिजे, कुणावरही कुठल्याही पुढाऱ्यावर पक्षावर माणसानं तो अवलंबून न असला पाहिजे, स्वाभिमानी बनायला पाहिजे, सेल्फ रिस्पेक्टिंग. आणि त्याद्वारे त्यापैकी काही मुलांना आपल्याच गावामध्ये, आपल्याच भागामध्ये, आपल्याच तालुक्यामध्ये काही व्यवसाय करता आला पाहिजे, उद्योजक होता आलं पाहिजे. आणि उद्योजक होऊन त्यांनी दुसऱ्याला जॉब दिला पाहिजे, दुसऱ्याला नोकरी दिलं पाहिजे. याचक व्हायच्या ऐवजी, नोकरीचा याचक होण्याच्या ऐवजी तुम्ही नोकरी निर्माण करणारे व्हायला पाहिजेत, असे तरुण घडवायला पाहिजेत. नाहीतर आता तुम्हाला कल्पना आहे की नोकऱ्यांसाठी पैसे घेतले जातात, जिथं अनुदानित शाळा आहेत, अनुदानित महाविद्यालय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिला जातो. मग 2-4 एकर जमीन विका, ते पैसे तिकडे टाका आणि मग तो 2-4 वर्षांनी लात म्हणून हाकलून देतो. हे सगळं दुष्टचक्र आहे ना, ते समाजाला उद्ध्वस्त करणारं दुष्टचक्र आहे. आणि म्हणून एकदा त्या मुलांमध्ये आत्मविश्वास आला की मी लात मारीन, तिथं पाणी काढीन, मी काही काम करेन आणि कमवून दाखवेन, इकडं कोणाला पैसे देणार नाही, त्या पैशाने उद्योग करीन आणि स्वतःच्या पायावर उभं राहीन आणि 10 मुलांना जॉब देईन, अशा प्रकारचा विचार करणारे युवक आता देशात निर्माण होत आहेत. संख्येनं कमी आहेत पण होत आहेत. आणि खूप चांगली शेती करतायत, जे एक्सपोर्ट करण्यासारखी शेती करतायत, केळी पिकवतायत, केळी परदेशात पाठवतात. अनेक प्रकारे प्रयोग नवीन तरुण पिढी शिकलेली करते. तसं शेती हा एक महत्वाचा उद्योग आहे, त्याला एक व्यावसायिक रूप देऊन ते पण आपल्याला करता येऊ शकतं. त्याचबरोबर दुसरे उद्योग आपल्याला करता येऊ शकतात. व्यवसाय परिवर्तन हे प्रगतीचं लक्षण आहे. तुमचा पारंपरिक व्यवसाय बदलून नव्या व्यवसायात जो समाज जातो त्याची प्रगती गतीनं होते. निश्चितच आपण अनेक राज्य फिरलेले आहेत युजीसीच्या माध्यमातून. महाराष्ट्र राज्यामध्ये काय शिक्षणातला बदल करण्याची आवश्यकता आहे असं सरकारला सांग. महाराष्ट्र सरकारला मी असं सांगेन, आता येती 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार पण आहेत. यांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं पाहिजे की शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. पुढची पिढी तुम्हाला घडवायची असेल, पुढचा महाराष्ट्र समर्थ करायचा असेल, देशामध्ये आपलं नाव कमवायचं असेल तर महाराष्ट्रातनं चांगलं मनुष्यबळ, ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल तयार करायला पाहिजे. त्या मानवी भांडवल करणारे कारखाने म्हणजे शाळा, महाविद्यालय आहेत आणि विशेषतः ग्रामीण भागातले आहेत. त्या पिढीला, त्या मुलांना, त्या मुलींना तुम्ही अतिशय दर्जेदार शिक्षण द्या, त्यांना दर्जेदार शिक्षक मिळवून द्या, शिक्षकांना सन्मानजनक पगार द्या. रोजगार हमीच्या मजुरापेक्षा कमी पगारामध्ये प्राध्यापक काम करतायत, शिक्षक काम करतायत, लाज वाटली पाहिजे आपल्याला. लाजिरवाणी गोष्ट आहे. जो महाराष्ट्र, आपली महाराष्ट्राची शक्ती लक्षात घ्या. या महाराष्ट्राची शक्ती एवढी आहे की पूर्ण भारताचा जो इन्कम टॅक्स आहे आणि कॉर्पोरेट टॅक्स आहे, उद्योगाचा टॅक्स आहे, यातला 38.3% टॅक्स एकटा महाराष्ट्र भारताला देतो. महाराष्ट्र भारताचा आधारस्तंभ आहे. एवढी मोठी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राने शेतीमध्ये, सहकारामध्ये, उद्योगामध्ये पूर्ण देशाला पुढं आणता येईल एवढं काम केलंय. शिक्षणामध्ये महाराष्ट्राने काम केलंय. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र शिक्षणातला अग्रेसर राज्य व्हायची आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी एक स्कूल एज्युकेशन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आणि कॉलेज एज्युकेशन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम सरकारने हातात घेतला पाहिजे आणि संपूर्ण व्यवस्था 5 वर्षात परिवर्तन करून टाकली पाहिजे. जेवढे पैसे आपण लाडक्या बहिणीला देतो तेवढेच पैसे ते थांबवले तर चालेल असं माझं मत आहे, पण ते शक्य नाही झालं राजकीय दृष्ट्या. तर या कामाला सुद्धा तुम्ही तेवढेच पैसे उपलब्ध करून द्या आणि चेहरा मोहरा जर शाळांचा आणि महाविद्यालयाचा बदलला तर राज्याचा बदलायला वेळ लागणार नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. आरोग्य आणि शिक्षण या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्यावर सरकारने प्रचंड गुंतवणूक करून दर्जेदार आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षण समाजाला दिलं पाहिजे. सरकारला माझी नम्र विनंती आहे पूर्ण महाराष्ट्राच्या समाजाच्या वतीनं की तुम्ही या 2 गोष्टीला प्रथम प्राधान्य द्या.
सगळ्यात शेवटचा प्रश्न, तरुणांना तुम्ही काय उपदेश कराल की तुम्ही विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांनी की शाळेत या, कॉलेजला या आणि सर्वात जास्त म्हणजे सरकारी शाळेकडे किंवा प्रायव्हेट शाळेकडे शिक्षण कसं घ्या? म्हणजे तुम्ही आता बघा, आपल्याकडं समजा आपण 100 वर्षापूर्वीची नोट घेतली किंवा 2000ची नोट घेतली ज्याला बंदी आहे, ती घेऊन तुम्ही दुकानात गेला किंवा जुन्या काळातला बाद झालेला रुपया घेतला, तुम्ही दुकानात गेला, तुम्हाला दुकानात माल मिळेल का? नाही मिळणार. का? तर तो आजच्या काळाला अनुरूप नोट नाहीये, आजच्या काळाला अनुरूप कॉईन नाहीये, नाणं नाहीये, कालबाह्य नाणं झालेलं आहे, ते बाद नाणं आहे. जर आपण बाद पदवीधर झालो, आपण स्वतः शिक्षण कशासाठी घेतोय तुम्ही? महाविद्यालय विद्यार्थी देण्यासाठी का आई वडील शिका म्हणतात म्हणून? नाही, मी माझ्या प्रगतीसाठी शिकतोय, मी माझ्या प्रगतीसाठी शिकते. मला नोकरी मिळवायची, मला काहीतरी करून दाखवायचंय, ही ईर्ष्या आपल्या मनात पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी शिकवलं नाही तर तू शिक ना. शिक्षक चांगले शिकवत नाही, तू अभ्यास कर, रात्रंदिवस मेहनत करून तू अभ्यास कर. आणि अभ्यासाला AC रूम पाहिजे, टेबल पाहिजे, खुर्ची पाहिजे, काही नसतं. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर तुम्ही काही चमत्कार करून दाखवू शकता. मुलांनी हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. अपार कष्ट करा, अपार अभ्यास करा आणि प्रगती तुमची आपोआप साध्य होईल. मार्गक्रमण करत तुम्ही जाऊ शकाल. म्हणून मला विद्यार्थ्यांना, मित्रांना, तरुण मित्रांना मला सांगायचंय, कुठचंही व्यसन करू नका. मी आयुष्यात कुठचंही व्यसन केलं नाही, मी सुपारी पण नाही खात. ठीक आहे, मी पण घरातला पहिला पदवीधर आहे. माझ्या घरात कुणी आधी ग्रॅज्युएट झालेलं नव्हतं आणि म्हणून मी माझ्या अनुभवातून सांगतो, आपण जर अपार कष्ट केले, आपण अपार जिद्द ठेवली आणि एक आयुष्यभर विद्यार्थी राहा, शिकायचंय, आपल्याला काहीतरी नवं शिकायचं, काहीतरी करून दाखवायचंय आणि लात मारीन तिथं पाणी काढायचंय आणि मी कसा यशस्वी होत नाही, मी करून दाखवतो. नथिंग इज इम्पॉसिबल. तो संत तुकारामांनी म्हटलंय, त्यांनी मी शेवट करतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी ज्या आपल्याला आता वाटतात की माझ्या आयुष्यात हे होणं शक्य नाही, मला वशिला नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी काही करू शकत नाही, असं काही असाध्य नाही. जगात काही असाध्य असत नाही, न मिळणार असत नाही. असाध्य ते साध्य कधी मिळतं तुम्हाला? करिता सायास. सायास म्हणजे प्रयत्न, अपार प्रयत्न, अखंड प्रयत्न, धडपड, मेहनत. किती धक्के बसले, टोनपे बसले, पराभूत झालो, अयशस्वी झालो, माघार घ्यायचीच नाही. करिता सायास, कारण अभ्यास. सायास केव्हा करतो? तुम्ही अभ्यास केला तर सायास करतो. तुका म्हणे. तुकाराम महाराजांचा हा विचार मनामध्ये बाळगला, जिद्द बाळगली, निर्व्यसनी राहिलो आणि अभ्यासामध्ये स्वतःला गाडून घेतलं. आपलं आयुष्य उभं करायला आपल्याला कुणाचीही गरज पडत नाही, आपणच आपलं आयुष्य बनवू शकतो. म्हणून संस्कृतमध्ये वचन आहे, उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत आत्मेव आत्मनो बंधू आत्मेव रिपू आत्मना. हे माणसा, तुझा उद्धार तुलाच करायचा आहे. तूच तुझा सखा आहेस आणि तूच तुझा मित्र आहेस आणि त्यामुळं तुझं भवितव्य हे तुझ्या हातात आहे, तुझ्या बुद्धीत आहे, तुझ्या क्षमतेत आहे. निसर्गाने तुला काहीतरी वेगळी बुद्धी दिलेली आहे, तू अद्वितीय आहेस आणि तो आत्मविश्वास तुझ्यात आला किंवा मुलीमध्ये आला तर आपण चमत्कार करू शकतो. याबद्दल मला खात्री आहे. मॅजिक इज इन यू, मॅजिक इज इन युअर ब्रेन, मॅजिक इज इन युअर बॉडी. ते मॅजिक तुम्ही दाखवा, तो चमत्कार दाखवा. निश्चितच तुम्हीच तुमच्या भाग्याची विधाता आहात. खरंच खूप सुंदर पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. सरकारलाही त्यांनी इशारा दिलाय की कशा पद्धतीने ही शिक्षण पद्धती बदल तुम्ही केला पाहिजे आणि त्याचं जे बजेट आहे ते बजेट शिक्षणाकडे वळवलं पाहिजे. त्याच पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, अनेक चर्चा ही थांबणार नाही. ज्ञान जितकं घ्याल तितकं कमीच आहे. तर अमूल्यात अमूल्य वेळ काढून सरांनी जे काही ज्ञान आपल्याला दिलं आहे ते खरंच खूप उपयोग आहे. खरंच मनापासून धन्यवाद सर की तुम्ही आमच्या तरुणांना आणि प्रेक्षकांना खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं. आपले पण लॉर्ड मराठवाडा चॅनलचे अभिनंदन. तुमच्या उपक्रमाला सदिच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि सर्व पाहणारे, जे ऐकणारे माझे तरुण युवक मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, नागरिक आहेत, त्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.